नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट निग्रेश गजानन पाटील. आणि आपल्या नंदीचं नाव. हा देवाबाई, तिकडं तुफान आणि तो शूटर, असे 3 बैल घेऊन आलो आज. नक्कीच काय सांगाल आज आपल्या नंदीबद्दल काय सांगाल. माझ्या घरच्या गाड्यांचा 2 गुलाल झाले आहेत, बिंजोरच्या गाड्या. यांनी तर चांगला आज आजारपणातून आला आणि पहिलीच शर्तीला घरचाच साज पलवलाच. आज याला पहिरा कोणताच बघितला नाही, पण चांगली गाडी घेतली त्यांनी आज आणि चांगला स्पीड लावला. म्हणजे आज गुलाल घेतल्याला इच्छा पूर्ण केलेली. इच्छा पूर्ण केली. 2 गुलाल घेतले आज. 2 शर्ती झाल्या आज आमच्या. 2 शर्यती झाल्या. हा नक्कीच 2 शर्यती वेगवेगळ्या बैलांची झाल्या की याच्याच शर्यत झाली. नाही, याची एक शर्यत झाली. याच्यासोबत तुफान घरचा साथ झाला आणि शूटर आदात आम्ही वासरू, तो पण चांगला असा पळाला आणि त्यांनी पण गुलाल घेतला. अंतरात घेतला तो पण. अंतरात घेतला. नक्कीच या नंदीबद्दल काय सांगाल. कसा आपल्या दावणीला आला हा नंदी. या नंदीला 1.5 वर्ष आता झाला. पहिला वाढदिवस झाला गेल्या महिन्यात. 2 महिने झाले असतील. पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला फार्म हाऊसला जाऊन आणि 1.5 वर्ष माझ्याजवळ आहे. गेल्या वर्षी चांगला पळाला, पण या वर्षी त्याच्यापेक्षा स्पीड असा चांगला लावलाय आणि नंबरमध्ये आता चालायला लागलाय बाईक. म्हणजे आता नंबरमध्ये पळतोय. टॉपच्या याच्यामध्ये आहे. टॉपमध्ये चालतोय तो. नक्कीच आजचा गुलाल काय सांगतोय. काय आनंद असणार आहे आज एवढाच आनंद झाला होता का मागचे 3 गुलाल गेले होते. जवळजवळ 25 गुलाल झाले या वर्षीचे आणि 25 गुलालानंतर 3 गुलाल मोठ्या अगदी 28,000 26,000च्या मोठ्या शर्ती गेल्या. त्या गेल्या एक कारणासाठी का तो आजारी होता, छातीत भरलेला होता आणि 15 दिवसानंतर आता काढला आणि घरचाच साज पळवला आणि सुपर पळाला, सुपर फास्ट. नक्कीच एवढ्या विश्रांतीनंतर पुन्हा त्याने दम खाऊन खूप मोठा पल्ला पार केला म्हणेल. काय सांगाल आजचा गुलाल जो आहे, काय सांगतो नियोजन कसं झालं होतं. कारण घरचीच गाडी पळवली यासाठी का आमचा ड्रायव्हर लाख्या ड्रायव्हर म्हणून आहे, गाववालाच लाख्या ड्रायव्हर आहे आणि त्याचं नियोजन होता का घरचीच गाडी चालवायची आज आणि घरचा तुफान पण चांगला पळणार आहे म्हणून घरचीच गाडी चालवली आणि देवाने खरोखरच आमची इच्छा आज पूर्ण केली. मनासारखा चालला आणि आजारपणातून निघून कोणताही बैल एवढा बॅकअप घेत नाही, पण त्यांनी सुपर फास्ट असा बॅकअप घेतला त्यांनी. नक्कीच आपल्याबरोबर ड्रायव्हर पण आहेत. दादा काय सांगाल आजचं कसं नियोजन होतं आणि कशा प्रकारे गाडी आज पळवली. जोरात. ठीक आहे. काय सांगाल ड्रायव्हरबद्दल काय सांगाल. आपण काय सांगाल. ड्रायव्हर प्रामाणिक आणि ड्रायव्हर विश्वासू. या पोराच्या नावाखाली आमची, हे बाबू इकडं, या पोराच्या नावाखाली आज आमची गाडी पहिली झाली आणि पहिली गाडी पण चांगली अंतरात झाली. आणि ड्रायव्हरबद्दल सांगायचं झालं तर ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे. कधीही बेईमानी कधी करणार नाही आणि प्रामाणिक ड्रायव्हर आणि त्याच्या मर्जीनुसार आजची गाड्या दोन्ही झालेल्या आहेत. चांगल्या गाड्या झाल्या. कोणाच्या नावाने गाडी पळते. आमच्या वडिलांच्या नावानं सानिया ट्रान्सपोर्ट, स्वर्गीय जी.व्ही. शेठ पाटील आणि ॲडव्होकेट निग्रेश गजानन पाटील यांच्या नावाने ही गाडी, म्हणजे दोन्ही गाड्या पळतात. कंटिन्यू पळतात की आजच्या मध्ये. नाही, सतत कंटिन्यू त्याच नावाने गाडी पळत असते. याच नावानं अगदी म्हणजे कर्जत पासून आम्ही आमच्या भागात सगळीकडेच आठवड्याला 2 शर्ती आमच्या आहेतच. 2 शर्यती 2-3 मैदान आम्ही करतो. घरची 4. नाद कसा काय लागला हा आपल्याला. नाद आमचा वडिलोपार्जित आहे. आमच्या वडिलांचा हाऊस आणि खुशी आणि वडिलांच्याच नावानं हा शर्यती क्षेत्रामध्ये आम्ही आलो. नक्कीच एक वकील आहात, एक म्हणजे खूप मोठं काही एज्युकेशनल वगैरे तुमच्याकडे हे आहे. त्याच्यानंतर हे असं बैलांचा नाद वगैरे कसं वाटतं. एक प्रोफेशनल प्रोफेशनल एक वेगळा भाग आहे. सुट्टीचा मौज मजेचा वेगळा भाग आहे आणि वंश परंपरागत हा व्यवसाय नाही बोलता येणार, हे हाऊस ही वडिलोपार्जित हाऊस आहे. वडिलांनी केली. वडिलांच्या नंतर आम्ही कुठेतरी तो वारसा चालवला पाहिजे आणि बैलगाडा शर्यत क्षेत्र कुठेतरी जिवंत ठेवला पाहिजे. याच भावनेनं आम्ही ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्ही आज आहोत. नक्कीच एक बैलगाडा शर्यत म्हटलं की एक शेतकऱ्याचा एक थोडा शौक असतो. एक शेतीच्या किंवा एक मशागतीच्या कामातून एक थोडा वेळ काढलेला, एक आनंदासाठी काढलेला एक वेळ आहे. काय सांगाल त्याबद्दल. खरोखरच अगदी आपल्या भागात बघाल तर आत्ता डेव्हलपमेंट झाली, पण याच्या अगोदर शेती हा मुख्य व्यवसाय होता शेतकऱ्यांचा आणि शेतीवरच सगळा उदरनिर्वाह चालत होता. वर्षभर शेतकरी शेतात राबत या बैलांच्या जीवावर राबत होता, नांगरणी करत होता आणि यांच्या जीवावर कुठेतरी उत्पन्न मिळवत होता आणि तो वर्षभर राबून कुठेतरी हा कालावधी मिळायचा, सुट्टीचा कालावधी. आणि या सुट्टीच्या कालावधीत कुठेतरी शौक आणि हौशीसाठी हा बैलगाडी क्षेत्र पूर्वीपासून चालू होता आणि तोच आम्ही यापुढे निरंतर चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आज ओलेचा अड्डा काय सांगाल. अड्ड्याबद्दल काय सांगाल. ओलेचा अड्डा एकदम लाजवाब आहे. खूपच चांगला आहे. नियोजन आयोजन खूप छान आहे आणि ओल्याच्या अड्ड्यामध्ये आमच्या प्रत्येक वेळी 1-2 गाड्या गुलाल होतातच. असं सहजासहजी जातच नाही. नक्कीच म्हणजे आज आपला आनंद सुद्धा सांगतोय की किती गुलालाचा मोठा आनंद झालेला आहे. गुलाल
बैलाच्या अंगावर फक्त गुलाल हाच आमचा सुख आहे. पैशांचा तो भाग वेगळा, पैशांसाठी कोणी खेळत नाही. सगळे बैलगाडा क्षेत्रात हे सगळे शौकीन आहेत आणि सगळे या ठिकाणं चालक मालक आहेत. प्रत्येक जण आपला नंदी गुलालात कसा राहील हेच बघत असतो आणि तशाच प्रकारचा नियोजन करत असतो. प्रत्येक नंदी आज आमच्यासोबत जे नंदी चालले होते खूप चालले होते, छान चालले. त्यांना म्हणजे आपण नाव नाही ठेवणार का त्यांना एवढा आम्ही अंतरात जिंकलो वगैरे काय नाही. ते आज आपला बैल चालेल तर उद्या त्यांचा चालेल. त्याच्यामुळे हार जीत ही होतच हार जीत राहणार आहे. होते ते पचवलं पाहिजे आपण. ते बस. पचवता सुद्धा आलं पाहिजे. Yes, yes. नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी. धन्यवाद. तुम्हाला यासाठी बोलेन का तुम्ही म्हणजे एक छोट्या छोट्या शर्यत करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्राधान्य देताय. कुठेतरी आज कालोखात राहिलेला नंदी तुमच्यामुळे देखील उजेडात येतोय. तुमचे आभार मानतोय का प्रत्येक शर्यती क्षेत्राच्या अड्ड्यामध्ये तुम्ही यावं आणि प्रत्येकाची मुलाखत घ्यावी आणि त्यांना उजेडात कुठेतरी आणावं ही तुमच्याकडून इच्छा आहे आमची. नक्कीच धन्यवाद. आणि मी नक्कीच प्रयत्न करेन की Yes. छोटे नंदी असो किंवा मोठे असो त्या हां. दोन्हींना उजेडात आणण्याचा येस प्रयत्न. येस नक्कीच ओके धन्यवाद. थँक्यू सो मच.